राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे काम ब्लॅकलिस्टेड असलेल्या कोएम्प्ट एज्युकेशन टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कसे दिले, असा सवाल भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने केलाय। विभागाशी संबंधित टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप NSUIने केलाय। कुलगुरू डॉक्टर क्षीरसागर यांनी उच्चस्तरीय समिती गठीत करून निष्पक्ष चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। NSUIच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप केले। आगामी 3 वर्षांसाठी कोएम्प्ट कंपनीसोबत करण्यात आलेला करार नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिले। कंपनीने सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे व पूर्वीचा कामकाजाचा नोंदवही याची योग्य तपासणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। सध्या कोएम्प्ट या नावाने कार्यरत असलेली ग्लोब्रेना टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड विविध विद्यापीठांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याचं प्रकरणे समोर आल्याचेही संघटनेने नमूद केलंय।